नमस्कार मंडळी, माझ्या मनाशी हितगुज या चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला आज वाटलं असेल की मी एवढी नटून झटून का बसली आहे. त्याला कारणही तसंच आहे. कारण आज 5 जून म्हणजे जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. तर इंटरनॅशनल एन्व्हायरमेंटल डे म्हटलं की एन्व्हायरमेंट म्हटलं की आपल्याला एकदम मोठा शब्द वाटतो, पण तो आपल्या जवळचाच आहे. पर्यावरण खराब कोणी केलं? आपणच त्याचा शत्रू आहे. आणि मग आपल्याला त्याची आठवण ठेवावी लागते. अरे रे 5 जून आहे, आज जागतिक पर्यावरण दिन आहे, इंटरनॅशनल एन्व्हायरमेंटल डे आहे. एन्व्हायरमेंटला स्वच्छ करा, चांगलं करा, पौष्टिक करा. पण मी मागे तुम्हाला हेच सांगितलं आहे की एक दिवस तो जागतिक दिन पाळून चालत नाही. आपल्याला आयुष्यामध्ये तो शिस्तीमध्येच आपल्या आणावा लागतो. त्याशिवाय ते पर्यावरण चांगलं होईल कसं? आणि याचे उपाय आपण मागे पाहिलेलेच आहेत की प्लास्टिकला आता अवरोध केलाच पाहिजे. प्लास्टिक, कारण तुम्ही बघा, सकाळी उठल्यापासून दुधाच्या पिशवीपासून कचरा टाकण्यापासून प्रत्येक गोष्टी, पाणी पिण्यापासून आणण्यापासून, कुठलीही पार्सल खाण्यापिण्याच्या असो, चहाचे, चॉकलेट, कुठेही तुम्ही प्लास्टिक विसरू शकत नाही. मग तो काय होतं, कचरा म्हणून तो गेला की तो डोंगर तयार होतो प्लास्टिकचा. आणि मग त्याच्यात आपली झाडं शुद्ध ऑक्सिजन कसा घेणार? आणि मग तिथून तेच घेत नसले तर आपल्याला ते कसे देणार? कारण झाडं जगवा, झाडं वाचवा, झाडांना लावा, त्यांचं संगोपन करा, हा सगळा उपाय आपण केला तरीही त्याला घातक असं पण आपण बघितलं पाहिजे की त्याला घातक असं वातावरण आपण ठेवलं नाही पाहिजे. नाले तुंबलेले लवकर काढले पाहिजे, म्हणजे पाणी सरळ वाहत वाहत जाईल, सगळीकडे जमिनीत शोषल्या जाईल. आणि मग जमिनीत शोषलं गेलं पाणी तर मग झाडांना मिळतं आणि मग शुद्ध पाणी मिळतं झाडांना. आणि मग झाडं स्वतः ऑक्सिजन आनंदाने आपल्याला द्यायला तयार होतील. झाडाची महती सगळ्यांनाच माहिती आहे की तुळशीचं झाड जे आहे ते 24 तास ऑक्सिजन देतं, म्हणून आपण आपल्या दाराशी ठेवतो. आणि पूर्वी स्त्रिया सकाळी उठलं की आधी अंघोळ झाली की तुळशी वृंदावनाभोवती फेऱ्या मारून त्यांची पूजा करून मग घरातलं आपलं दैनिक आयुष्य चालू करायच्या. आता आपल्याला कसं तुळस कुठेतरी ठेवावी लागते, पण ती सुद्धा सुंदर दिसते बरं. तिला कीड लागत नाही, तिला थोडंसं पाणी पुरतं, ती थंडीत सुद्धा चांगली राहते, उन्हात सुद्धा सुकत नाही, सगळं तिला माफक लागतं फक्त. आणि जर तुळशीजवळ दिवा लावला की संध्याकाळ किती प्रसन्न वाटते बघा आपल्याला. आणि आपलं मन प्रसन्न झालं म्हणजेच आपलं वातावरण प्रसन्न होतं. आणि स्त्री घरातली प्रसन्न असली म्हणजे अख्खं घर प्रसन्न होतं. काय मी म्हणते तुम्हाला की एक छोटीशी तुळस तुम्ही लावा. आज सगळ्यांनी निश्चय करा की आपण एकतरी तुळस आपल्या घरामध्ये लावू. प्रत्येक घरामध्ये एक एक तुळस म्हटलं तरी कितीतरी तुळशी होतील ते. आणि मग ऑक्सिजनचं प्रमाण वाढणार नाही का? वाढेलच. आणि मग तशीच मोठी मोठी झाडं तर आहेतच प्रत्येक ठिकाणी. तुम्ही उन्हात जर गेले कुठे फिरायला, रस्त्याने जाताना एका ठिकाणी जर झाड दिसलं, तिथे उभं राहिलं की किती शांत आणि चांगलं वाटतं बघा आपल्याला. मग तेव्हा त्या झाडाची महती कळते की अरे रे, हे झाड आहे इथे, म्हणून या झाडाखाली एखादा आंब्यावाला थांबला किंवा भाजीवाला थांबला आणि तिथे थांबून आपण भाजी फळं घेतली तरी आपल्याला पण तर तेवढा निवांतपणा मिळतो आणि शीतलता मिळते झाडाची. आणि झाडाजवळ अशी पार्सलिटी म्हणून नाही आहे की तो कोणाला तुम्ही त्याला त्रास दिला म्हणून तो तुम्हाला पण ऊन देणार, सावली देणार नाही, छाया देणार नाही शीतल अशी, असं काही तो करत नाही. शीतल छाया देणं, गोड गोड फळं देणं, हे त्याचं जे गुण आहेत ते तो कधीही सोडत नाही. कुणी त्याच्यावर घाव टाका किंवा कोणी कापायला जा किंवा त्याला पाणी देऊ नका. आपण वृक्षाकडनं हेच शिकतो ना. म्हणूनच तुकारामांनी म्हटलंय, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. म्हणजे प्राणी तर आपण त्यांना आपलं नातेवाईक समजतोच, वृक्षांना पण आपण आपले नातेवाईक समजले पाहिजे. आणि त्याचबरोबर पशुपक्ष्यांना सुद्धा समजली पाहिजे. याचं कारण काय आहे की पिंपळ, वड वगैरे यांची जी झाडं आहेत ती आपण लावू नाही शकत, कुठेही त्याचं वृक्षारोपण करू नाही शकत आपण. तर ते कावळ्याच्या विष्ठेने वगैरे, कबुतराच्या विष्ठेनेच ते फळं कुठेही गेले खाऊन आणि त्यांनी त्याची विष्ठा टाकली की त्याचं झाड तयार होतं. आणि ते झाड जगतं, ते कुठेही जगतं. सिमेंटच्या पाईपजवळ असो, सिमेंटच्या भिंतीत असो, त्याला तिथे जाऊन आत जाऊन रुजायची त्याची ताकद असते. आणि अतिशय विपरीत परिस्थितीत कसं उभं राहायचं हे आपण झाडाकडनं शिकलं पाहिजे. मंडळी, झाडाचे बरेच गुण आहेत, कितीतरी तुम्हाला मी सांगू शकते, पण आता मला जरा वेळेची कमी वाटते कारण माझा जास्त लांब मला व्हिडिओ करायचा नाही आहे आजचा.
आणि म्हणूनच मी इथेच थांबते की पर्यावरण दिनाबद्दल मला बोलायचं होतं आणि प्लास्टिकबद्दल वगैरे सगळ्यांनीच बोललेलं आहे, झाडाबद्दल सगळ्यांनीच बोललेलं आहे. तर झाडे लावा, जगवा आणि वाचवा हे 3 सूत्र तर आपल्याला लक्षात ठेवावीच लागतील, कारण ही महत्त्वाची सूत्र आहेत. आणि झाड आपल्याला कुठेही तुम्ही जा, पारिजातकाचं झाड जरी दिसलं, बगळीचं झाड दिसलं तरी आपल्याला खूप छान वाटतं. आणि प्रत्येक ऋतूमध्ये तुम्ही उन्हाळ्यामध्ये तुम्हाला बहावा म्हटलं, मी गुलमोहर म्हटलं, किती सुंदर वाटतं. सगळीकडे रखरखीत ऊन आहे आणि पिवळा जर्द बहावा फुलला आहे, केशरी केशरी गुलमोहर फुलला आहे. तेवढंच मनाला शांत वाटतं. आणि मनाला शांत करायलाच निसर्ग आलेला आहे. आणि निसर्ग म्हणजेच देव आहे. देवाला सोडून आपण कुठे जाणार आहे? इथेच आपल्याला पृथ्वीवरतीच आपलं पर्यावरण चांगलं ठेवलं, आपली धरणी माता प्रसन्न झाली की म्हणजे मग आपण प्रसन्न होतो बघा. आणि प्रसन्न कसं राहायचं हे आपण आपलं शोधलं पाहिजे. आर्टिफिशियल कृत्रिम प्लास्टिकची झाडं तुम्ही किती लावणार आहेत? ती तुम्हाला सुख थोडंसं देतील, पण आत्मिक आनंद जो म्हणतात तो ते देऊ नाही शकणार. म्हणून एक छोटंसं झाड जरी लावलं, आजकाल इतकी असे खोटं वाटतील इतके खरे झाडं असतात ते. त्याला नॉन मेंटेनन्स म्हणजे सोक कुठलं काय म्हणतात त्याला, लोक काहीतरी म्हणतात, नारळाचं पावडरचं असतं बघा. ते टाकलं असलं की त्याच्यात पाणी जास्त ॲब्सॉर्ब होतं आणि मग त्यामुळे ते लवकर सुकत नाहीत झाडं. म्हणून घरामध्ये तुम्ही छोटी छोटी झाडं अशी ठेवून त्याच्यामध्ये ते कोकोपीट म्हणून टाकलं आणि त्यात पाणी टाकलं की ना फंगस लागत ना मॉइश्चर लवकर सुकत. त्याच्यामध्ये भरपूर ताकद असते मॉइश्चर ठेवा आणि वास येत नाही घाण. मेंटेनन्सला अगदी स्वच्छ. कोकोपीट म्हणजे नारळाच्या शेंड्यांची ती एक प्रकारची पावडरच असते. आणखीन त्यात काही टाकत असतील तर मला माहिती नाही, पण मी असं ऐकलं आहे की ती नारळाच्या शेंड्यांची पावडर असते. मंडळी, हा छोटासा एक प्रयत्न करून आपल्याला बघायला काही हरकत नाही. आणि आपला एक छोटासा प्रयत्न पर्यावरणाला चांगलं ठेवण्यासाठी मदत करायचं. एवढं बोलून मी माझं बोलणं थांबवते. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.